तर आज बनवलेले आहे डोनट। तर डोनट कशासाठी बनवलेले आहेत तुम्हाला पुढे जाऊन मी सांगतेच। तर हे बघा, हे एकदम लहानपासून तर मोठ्यापर्यंत आवडणारे असे रेसिपी आहे, सगळ्यांनाच आवडते। तर लहान मुलांच्या तर अतिशय आवडीची आणि फेवरेट असे डोनट आहेत। चला तर आता आपण रेसिपी बघूया। तर रेसिपी आपली घरगुती पद्धतीनेच बनवलेले आहेत। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर इथं मी अर्धा किलो मैद्यातला पावभर असा मैदा घेतलेला गाडून घेतलेला आहे। तर पाहू शकता 2 वाट्या ती भरलेल्या आहेत आणि 1 वाटी मी घेतलेला आहे साखर मिक्सरमधून काढून घेणार आहे। पुढे तुम्ही पाहू शकता मस्त मिक्सरमधून काढून घेणार आहे आणि मैद्यामध्ये मिक्स करणार आहे। तर पाहू शकता हे डोनट मी आज अचानक का बनवले तुम्हाला तेही पुढे सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। तर मस्त अशी मी बारीक करून घेतलेली आहे, पिठी साखर बनवलेली आहे साखरची आणि पिठी साखर बनवलेली आहे आणि मस्त अशी मैद्यात मिक्स करून घेणार आहे आणि त्यात मी टाकणार आहे थोडंसं तेल। मी मीठ टाकायची विसरलेली आहे, तुम्ही थोडंसं चवीनुसार मीठ जरी टाकलं तरी अप्रतिम चव लागते। तर तेल 1 मापूल तेल टाकलेलं आहे, हे आपलं रिफाईन ऑइल आहे जे आपण भाजीला वापरतो तेच आहे। तर थोडंसं आता चिमूटभर असा सोडा वापरलेला आहे, बाकी मी विनो आणि बेकिंग पावडर यांनी दुसरं काही असं ॲड केलेलं नाही। तरी बी एकदम कसं क्रंची आणि खुसखुशीत आपले डोनट तयार झालेले आहेत। तर पूर्ण रेसिपी पहा। तर पूर्ण एकजीव करून घेतलेले आहेत आणि एकजीव केल्यानंतर आता जाणार आहे त्यातनी 1 वाटी दही। पाहू शकता दही आवश्यकतेनुसार दही टाकत राहायचं, कारण की जसं आपल्याला लागेल तसं पूर्ण दह्यानंच आपण उंडा असा बनवून घेणार आहोत। तर पाहू शकता मस्तपैकी असं आपलं डोनट तयार होणार आहे, कारण की परफेक्ट असं डोनट बनवायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही बनवा। मी पण पहिल्यांदाच केलेलं आहे, पण प्रमाण उलचं काही असं चुकू दिलेलं नाही, तर व्यवस्थित असं घेतलेलं आहे। तर डोनट खूप छान झालेले आहेत। तर पाहू शकता पिठाचा गोळा मी सध्या आता बनवून घेतलेला आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून देणार आहे। तर हे आता 10 ते 15 मिनिटे एक साईडनं बाजूला ठेवून देणार आहे आणि नंतर मग कढई गॅसवर ठेवणार आहे। गॅसवर थोडीशी तपल्यानंतर ते बघू शकता तेल आधी कढईतनी तेल होतं, कारण की सकाळी मी आरवीला ज्यावेळेस पापडाची चटणी बनवून दिली तेव्हा। तर हे बघा मस्त तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल थोडंसं तपू द्यायचं। नंतर आपलं इकडे उंडा बघा डबल असा फुलून तयार झालेला आहे आणि अंदरून त्याला अशी जाडीसुद्धा आलेली आहे। अशी जाडी आली की समजायचे आपले डोनट व्यवस्थित आणि छान होतात। मग मस्त मी पटपट तिकडे मैदा वगैरे असा गाळून घेतलेला आहे। थोडंसं मैदा लाटायला लागतोच, कारण की खाली मैदा जर नाही घेतला आपण तर ते चिटकतात, कारण की त्यातनी असते साखर असल्यामुळे ते खाली चिटकतात। तर थोडासा मैदा नक्की घ्यायचा आणि जाळी ते त्याची हे पाहू शकता तुम्ही जाड केवढं ठेवलेलं आहे मी। तर याच पद्धतीने जाड ठेवायची पोळी आणि ग्लासानं मस्त असे कापून घेतलेलं आहे। तर मधात आता मी नोझलनी त्याला होल पाडणार आहे, अशा पद्धतीने पूर्ण करून घेणार आहे। तर तुम्हाला दाखवते तळून आता। तर पाहू शकता किती आपले डोनट्स असे टम्म मस्त फुगलेले आहेत, कारण की परफेक्ट प्रमाण असलं की व्यवस्थित रेसिपी बनतेच। चला तर आता असेच पटपट पूर्ण मी करून घेते। तर पाहू शकता डोनट आपले किती खास दिसत आहेत। तर बाकी अजून त्याचं डेकोरेशन बाकीच आहे, तरी पण असे आताच खावा असे वाटू राहिले की लेकरं आता कोणी घरी नाही लेकरं जर असते तसे तुटून पडतात डोनट म्हटलं की। तर तुम्हाला सांगते, तर आज आहे माझ्या लाडक्या भाचीचा बड्डे। तर मी तिच्या बड्डेसाठी डोनट बनवलेले आहेत, कारण की लेकराले आता काय दुसरं खायचं म्हटलं तर लेकराले केकशिवाय पेस्ट्रीशिवाय
दुसरं जास्त काही आवडत नाही, तर म्हटलं चला घरगुती आपण डोनट बनवून घेऊया, कारण की लेकराला आवडतात. तर मग दुसरं काही नाही याच्यापेक्षा असे डोनट आपले व्यवस्थित एकदा बनवून घ्या म्हटलं. तर पण पहिल्यांदा केले मी, व्यवस्थित झाले. तर पाहू शकता तुम्हाला दाबूनसुद्धा मी असं दाखवलेलं आहे आणि हे बघा तोडूनसुद्धा दाखवते. तर पहा एकदम असे क्रिस्पी आणि क्रंची असे झाले होते, स्मूथसूद असे झालेले होते आणि कमी आचेवर असं तळलेलं आपण व्यवस्थित छान होतात. कारण की काहीच टेन्शन नाही, खूप सोपी रेसिपी आहे. नक्की एकदा करून पहा, खूप छान होते. तर बाकीचे सुद्धा मी इकडे तळून घेतलेले आहे आणि एका साईडनं गरम पाणी ठेवलेलं आहे चॉकलेट मेल्ट करण्यासाठी. तर चॉकलेट पूर्ण मी इकडे बारीक करून घेतलेलं आहे आणि इकडे शेवटचे जे 2 डोनट राहिलेले होते ते सुद्धा तळून घेतलेले आहेत. चला तुम्हाला दाखवते पूर्ण तळलेले. तर पाहू शकता किती छान असे दिसत आहे. मस्तपैकी असे आपले पावभाज्याच्या यातनी एवढे तयार झालेले आहेत. पावभर मैदा आणि 1 वाटी साखर तेवढं यातनी एवढं तयार झालेले आहेत. तर इकडे मी मेल्ट चॉकलेट करायला ठेवलेलं आहे. तर पाहू शकता आता चॉकलेट मेल्ट होते की नाही ते पाहूया आपण. एका इकडे जे उरलं होतं मागचं ते डोनटचं पीठ ते सुद्धा मी तळून घेतलेलं आहे. तर आता लेकरांना आवडणारे लेकरांनाच काय लहानपासून मोठ्यांना असे आवडणारे डोनट आहेत. नक्की रेसिपी एकदा तरी करून पहा या पद्धतीने. खूप छान होते, खूप क्रिस्पी होतात आणि परफेक्ट असं आपलं माप मेजरमेंट असलं की काही एक चुकत नाही. तर चला, तर इकडे मी मस्त खोबरं खीस आणि साखर घेतलेला आहे. तर त्यातनी मस्त असं घोळून घेणार आहे, कारण की अर्धे मी चॉकलेट लावणार आहे आणि अर्धं खोबरं खीसमध्ये घोळून घेणार आहे. तर अशा पद्धतीने थोडंसं साखरसुद्धा टाकलेला आहे, कारण की असे पण छान लागतात. आणि चॉकलेट, कारण की व्हाईट चॉकलेट जे माझ्याकडे नव्हतं, तर मग म्हटलं मी डार्क चॉकलेट होतं, तर मग ते मेल्ट करायला ठेवलं. तिथपर्यंत म्हटलं मस्त असं साखर किंवा खोबरं खीस यानंच आपण आता हे करूया. पण छान दिसतात खोबरं खीसचे पण, तुम्ही पाहू शकता, मी दाखवते तुम्हाला. तर अर्धे असे खोबरं खिसणंच मी पूर्ण त्याच्यावर कोटिंग करून घेतलेलं आहे. तर पहा किती छान दिसत आहेत आपले. असं वाटते की सध्या आत्ताच विकत आणलेले आहेत हे डोनट. अशा पद्धतीने झालेले आहेत. तर राहिले सुरले जे आहेत ते आता आपण चॉकलेटमध्ये सुद्धा डिप करूया. पण इथं एक प्रॉब्लेम झालेला आहे, तो प्रॉब्लेम तुम्हाला सांगतेच मी. प्रॉब्लेम कोणता आहे तो, तर आपल्या चॉकलेटनं आपल्याला दिलेला आहे धोका. तर पाहू शकता चॉकलेट मेल्टच झालेलं नाही व्यवस्थित. तर म्हटलं आता काय करावं, तर पहा. तर 1-2 डोनट मी असं बनवून घेतलेलं आहे, ते काही जमत नव्हतं. तर म्हटलं जाऊ दे आता, कारण की खूप असं वेळ ठेवलं असं ते पण मेल्ट व्हायचं काही नावच घेत नाही चॉकलेट. काय माहीत आता काय झालं. तर असो, तर बघा चॉकलेटनं ते जे चॉकलेटमध्ये भिजवलेले होते ते सुद्धा बघा कसे दिसत आहेत. तर मी राहू दिले ते, बाकीचे बघा किती छान दिसत आहे. मस्त त्याला कलर बॉल्स असे लावून घेतो म्हटलं, तर काय आता विषय जाऊ द्या. तर अशा पद्धतीने मस्त असे आपले डोनट तयार झालेले आहेत. तर पाहू शकता. तर एकदा घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी रेखा जामनिक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तर आरवीला तर खूप आवडणार आहे डोनट, कारण की आरवीला, संचिताला आणि माझ्या स्वराला खूप आवडतात असे लेकर. आणि माझा एक आदर्श असे 4 मिळून लेकरं आहेत, खूप छान खाणार आहेत. आता बघू आता लेकरं काय म्हणतात. तुम्हाला लेकराचे रिॲक्शन मी दाखवणारच आहे की लेकरं डोनट खाताना आता काय म्हणतील ते. तर अशा पद्धतीने मी पूर्ण असे बनवून घेतलेले आहेत, पण करायला गेलं काय ना ती होते भलतंच काय अशी गोष्ट झालेली आहे. चला तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर बाय.